नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सावित्री पुलावरील एक्सपान्शन जॉईंट दुभागला. राष्ट्रीय महामार्ग विभागावर दुर्लक्षाचा आरोप. तातडीनं दुरुस्तीची प्रवाशांची मागणी. खेडमध्ये तळे म्हसोबाची वाडी रस्ता 3 ठिकाणी खचला. मुसळधार पावसानं वाहतूक ठप्प. तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. आंबा घाटातील रस्त्याला मोठ्या भेगा. अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी. आमदार किरण सामंत यांनी केली पाहणी. आणि अंबोली मान्सून मॅरेथॉन. राज्यासह परराज्यातील हजारो धावपटू सहभागी. पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील नवीन पुलावरील एक्सपान्शन जॉईंट दुभागल्यानं वाहन चालकांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे. 2 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर हा नवीन पूल उभारण्यात आला होता. मात्र या पुलावरील एक्सपान्शन जॉईंट वारंवार दुभंगत असल्याचा आरोप करण्यात येत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग दुर्लक्ष करत असल्याची नाराजी प्रवासी व्यक्त करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी स्वारांसाठी हा भाग अधिक धोकादायक ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित बांधकाम कंपनीने या ठिकाणी तातडीने पाहणी करून दुभंगलेल्या एक्सपान्शन जॉईंटची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून होत आहे. 2016 मधील दुर्घटनेची आठवण अजूनही ताजी असताना सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे म्हसोबाची वाडी येथील रस्ता मुसळधार पावसामुळे 3 ठिकाणी पूर्णपणे खचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर मलबा साचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. दरवर्षी या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. रस्त्यावरील दरडी हटवणे, आवश्यक ठिकाणी नवीन मोऱ्या टाकणे, विद्यमान मोऱ्यांमधील मलबा काढणे तसेच रस्ता पुन्हा खचू नये यासाठी खालच्या बाजूला रिटेनिंग वॉल उभारणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येते. या रस्त्याची तातडीनं आपत्कालीन दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना किंवा वित्तहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वरील आंबा घाटातील रस्त्याला काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्यानं रस्ता खचण्याचा धोका निर्माण झालाय. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आंबा घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान परिस्थितीची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी नियोजित दौऱ्यात बदल करून घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तांत्रिक अहवालानंतर दुरुस्ती, वाहतूक नियोजन आणि पर्यायी मार्गांबाबत निर्णय घेतला जाणार असून स्थानिक नागरिकांनीही कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, विविध आमदार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबवले जात असल्याची माहिती देत बावनकुळे यांनी शेतपाणंद रस्त्यांचे सीमांकन, स्वामित्व आणि नक्षा योजनेअंतर्गत मोफत मोजणी,
तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी, रहिवासी घरे कायदेशीर करणे तसेच वनहक्क लाभार्थ्यांना सातबारा देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। महिला सक्षमीकरणासाठी शेतकरी सन्मान कार्ड देण्याची योजना देखील त्यांनी जाहीर केली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं। देण्याचा प्रयत्न आमच्या महसूल प्रशासनाने केला आहे। सर्वच विभागांनी, महिला बाल कल्याण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन, राज्याचा सर्वच विभाग, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, सर्वच विभागांनी आपापल्या लाभार्थ्यांना, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, एक मोठा लाभ देण्याची योजना आम्ही तयार केली। राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या काळात किमान 10 लाख परिवाराला वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा जन्मदिवस व माननीय अजितदादाची जयंती 22 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत आम्ही हा सप्ताह पूर्ण करतो आहे। आणि मला असं वाटतं की यातनं रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,29,000 परिवारांना रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला। त्याची बुकलेट आम्ही तयार केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 3-4 गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत। पुढच्या 6 महिन्यामध्ये रायगड जिल्ह्यातले सर्व शेत रस्त्याची, वहिवाटीच्या रस्त्याची मोजणी करणे आणि सर्व रस्ते रेकॉर्डवर आणून मग या रस्त्याला जी रामजी किंवा मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये या रस्त्याचं मजबूतीकरण करणे। मला विश्वास आहे की रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे 3,950 रस्ते जर आपण केले तर रस्त्यावर झाल्यानंतर जमिनीच्या किमती 10 पट वाढतील आणि एक नवीन प्रकारचं प्रोडक्टिव्हिटी तयार होईल। आमच्या शेतकऱ्यांना दुबार तिबार पिकं घेता येतील। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान खेड शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। बर्डे नाका येथे आयोजित स्वागत सोहळ्यात जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जल्लोषात स्वागत केले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। स्वागत सोहळ्यात नगरसेविका वैभवी खेडेकर, नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक रहीम सहीबोले, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रत्नागिरी दौऱ्यानिमित्त आयोजित या स्वागत कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला असून कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत आणि घोषणाबाजी करत मंत्र्यांचे स्वागत केले। या निमित्तानं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत कार्यक्रम यशस्वी केला। संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। संकष्टीच्या औचित्याने श्री गणरायाची आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला आहे। पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून आलेले भाविक श्रींच्या दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मंदिरात सुरळीत दर्शनासाठी देवस्थान प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली असून भाविक देखील शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाचा लाभ घेत आहेत। संकष्टी चतुर्थी असल्याने दिवसभर भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल होत असून संपूर्ण मंदिर परिसर भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात नटले आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त 2 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राज्यभरातून 25,000हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील शेतकरी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। हा मेळावा केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित नसून शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन ठरेल असा दावा त्यांनी केला। या मेळाव्याच्या तयारीसाठी गेल्या महिनाभरापासून जनसंपर्क मोहीम, तालुका निहाय बैठका, गाव भेटी आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रम राबवण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितलं। मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार सत्यजित तांबे, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. महिला, युवक आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे, शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असतो आणि त्या निमित्ताने खालापूरला आपला यावर्षी मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी मित्र पक्षाचे हर्षवर्धनजी सकपाळ आणि रोहितदादा पवार तसेच भाई आणि आपले सगळे नेते उपस्थित असतील. जवळजवळ 10 ते 15,000 लोकांचा मॉब आम्हाला एक्सपेक्टेड आहे आणि दरवर्षी हा पण होतो आणि खूप दिमाखात होतो. तर त्या संदर्भात आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली की तुमच्या चॅनलच्या द्वारे, तुमच्या युट्यूब चॅनलच्या द्वारे, प्रिंट नेटवर्कच्या द्वारे हे तुम्ही लोकांना सांगा, कळवा. आणि देशात सध्या खूप मुद्दे चालू आहेत की ज्याच्यामध्ये एका पक्षाने भूमिका बजावते. तुम्ही स्वतः कव्हर केले अनेक वेळा. मेन म्हणजे विद्यार्थ्यांची जी भूमिका चालू असेल किंवा देशातली जी हुकुमशाही आहे त्याच्या विरोधात एक एल्गार पुकारला वेगवेगळ्या पक्षांनी, संघटनेंनी. त्याचा आम्ही एक भाग होत. तर या संदर्भात मला वाटतं प्रामुख्याने त्या वर्धापन दिनाला चर्चा होईल, रणनीती ठरेल, पक्षाची पुढची हे कशी असेल ते ठरेल आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आमचे सगळे ते तिथे उपस्थित राहतील. माणगाव शहरात खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तालुकास्तरीय पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून कुणबी भवन येथे सलग 5व्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेसाठी 75 महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 66 महिलांनी प्रत्यक्ष सहभाग घेत तिखट, गोड आणि पौष्टिक पदार्थांचे आकर्षक सादरीकरण केले. स्पर्धेत स्वाती श्रीवर्धनकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत 8,000 रुपये आणि भेटवस्तू मिळवली. सुनीता पाटील यांनी द्वितीय क्रमांकासह 5,000 रुपये तर मनीषा दिवेकर यांनी तृतीय क्रमांकासह 3,000 रुपये आणि भेटवस्तूंचा मान मिळवला. सायली सुतार आणि विद्या लिमकर यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 2,000 रुपये व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी रायगड शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारानं सन्मानित झालेल्या देविका पाबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेचं परीक्षण ज्योती तेंडुलकर आणि साधना जोशी यांनी केले. माणगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. पेणमधील युवा समाजसेवक तथा वक्रतुंड मित्रमंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे यांनी आपल्या 39व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन केले. पेण येथील लक्ष्मीनारायण हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मदर टेरेसा इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी बसण्याच्या बेंचेसचे वाटप करण्यात आले. याशिवाय पेणमधील पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक पत्रकाराला 5 लाख रुपयांचा अपघाती विमा स्वखर्चातून देण्यात आला. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मदर टेरेसा शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, API सोमनाथ घोलप, उद्योजक भरत पाटील, मुख्याध्यापिका कोमल थळे, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष विनायक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. त्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून हा विमा देण्यात आल्याचे दत्ता कांबळे यांनी सांगितले. आणि येणाऱ्या काळात त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी संकल्प घेतलाय की जोपर्यंत मी ह्या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत दरवर्षी वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या शाळा असतील, वेगवेगळे सामाजिक काम असतील ते करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. तसंच त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांची मुलं यांच्या वाढदिवसानिमित्तही सुद्धा वेगवेगळ्या अशा पद्धतीने समाजकार्य करत असतात. त्याला खूप आनंद होत आहे. जी आज आपण मुलांच्या भविष्यासाठी या सर्व गोष्टी करत आहात. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आज शिक्षण तुम्ही घेतलं तरच पुढे जाणार आहे. आज तुमच्यातील कोण MPSC, UPSC आयचा अधिकारी होत असेल, तुमच्यातील कोण इंजिनियर, डॉक्टर होत असेल तर त्याचा फार मोठा आनंद असेल. ठीक आहे जी मी सुद्धा मराठी शाळेचं शिकलो 5वीसाठी प्रथम क्रमांक, 8वी 10वी द्वितीय क्रमांक. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर 10 वर्ष बँकिंगमध्ये नोकरी केली. ICICI बँक, HDFC बँक, इंडसइंड बँक अशा 3 बँकेमध्ये बँकमध्ये काम केलं. एंटरप्राइजमध्ये नवी मुंबई एरिया म्हणून काम केलं. आणि मग ह्या सर्व क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या समाजकार्य जसं रायगड तुम्ही पाहिली आणि त्याच्यामधूनच आपण आपलं जीवन घडवत असतो. म्हणजे जर तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्ही रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, तुम्ही आमदार, खासदार होऊ शकता. त्यामुळे शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भांडवल दिलेलं आहे त्या भांडवलाच्या जोरावर ते समाजामध्ये समाजसेवक म्हणून ते काम करतात. त्यांचे हिरवळ प्रतिष्ठानचे संस्था आहे, त्यांचे कार्यक्रम दरवर्षी बघत असतो आणि असे कार्यक्रम करताना कोणाला तरी
आदर्श घ्यायला लागतो. तो आदर्श त्यांचा घेतलेला आहे आणि समाजामध्ये काम करतो आणि हे काम सतत मला घडो ईश्वराची प्रार्थना करतो. आणि मग तुमच्या मित्रांनी असा सपोर्ट करावा आणि या शाळेसाठी पण तुम्ही काही लक्ष द्यावं. एक जिल्हा अध्यक्ष आणि तुमच्या हातातून एक सामान्य लोकांचं कार्य तुमच्या हातून झाले. एक खासदाराचा माणूस, एक आमदारचा मुलगा हा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, तर तुम्ही एक सामान्य कुटुंबाचा व्यक्ती जिल्हा अध्यक्ष होता, याचा मला खूप आनंद आहे. माणगावमध्ये जागतिक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात MR दिनानिमित्त माणगाव महाड MMRFC फ्रेंड सर्कलच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालयाला औषधे आणि सर्जिकल साहित्य भेट देण्यात आले. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे, प्रथमोपचार साहित्य तसेच ऑपरेशन थिएटर आणि अपघात विभागात वापरले जाणारे सर्जिकल साहित्य रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत MMRFCच्या सदस्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून हा उपक्रम राबवला. रुग्णालय प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत करत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष प्रदीप शेपुंडे, सचिव दीपेश जाधव, खजिनदार सुरेश शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष प्रदीप शेपुंडे यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉक्टर रामदास तरपेवार, डॉक्टर मृणाली वाढवळ, रुग्णालयातील कर्मचारी तसेच समाजसेवक संतोष खाडे आणि उद्योजक रामनारायण मिश्रा यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम वैद्यकीय प्रतिनिधींची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला. दिवस हा वैद्यकीय प्रतिनिधी दिवस म्हणून मानला जातो, साजरा केला जातो. तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी जे सेवा देतात, त्यांचे सेवाचे योगदान, त्यांचं जे काम आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस मानला जातो. तर त्याचे प्रथमतः सगळ्या सेवा बंधूंना मी शुभेच्छा देतो. तसेच आम्हाला इथे हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सोयी करून दिली ती आपले डॉक्टर रामदास सर आहेत, मृणाली मॅडम आहेत, संपूर्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा स्टाफ आहे, त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ अंबोली येथे अंबोली मान्सून मॅरेथॉन 2026ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. दाट धुके, मुसळधार पाऊस आणि थंडगार वातावरण तसेच सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत आयोजित या मॅरेथॉनमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूरसह गोवा आणि कर्नाटक राज्यातून हजारो धावपटूंनी सहभाग घेतला. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप अंबोली, सांगली आणि सायक्लिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. 21, 10 आणि 5 किलोमीटरच्या 3 गटांमध्ये ही स्पर्धा होत असून युवक, महिला आणि विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या नयनरम्य घाट रस्त्यांवर धावताना स्पर्धकांना अविस्मरणीय अनुभव मिळाला. क्रीडा आणि पर्यटनाला चालना देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा राज्यातील प्रतिष्ठेची मान्सून मॅरेथॉन म्हणून ओळख निर्माण करत असून अंबोलीच्या पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. आंबोली सारख्या चांगल्या स्थळामध्ये आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून आंबोली ॲडव्हेंचर रिसोर्स ग्रुप अँड आंबोली सांगली त्याचप्रमाणे सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि आंबोलीच्या सर्वच आमच्या तरुण मंडळी, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा प्रशासन असेल, संपूर्ण सिंधुदुर्गातील मॅरेथॉन स्पर्धेतील जे इच्छुक सर्व मंडळी सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन स्थानिक मंडळींनी केलेलं आहे. सर्वपक्षीय हा कार्यक्रम आहे आणि असा सुंदर कार्यक्रम मागील 2-3 वर्षापूर्वी सुरुवात करताना स्थानिक आंबोलीचे सरपंच असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी सुरुवात केली होती. मला एकच म्हणायचं वाटतंय की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर देशाचं लक्ष या मॅरेथॉन स्पर्धेवरती होता. आज ही स्पर्धा आयोजित केली होती आणि आयोजित सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी प्रशासनामध्ये SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील किंवा आमचे सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप शुभेच्छा देण्यालायक आहे, कारण आज जी सुरुवात झालेली आहे ती खूप सुंदर झाली आहे. माझा एकच ध्येय आहे किंवा आमच्या सर्व मंडळींचं एकच ध्येय आहे
की या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम आंबोलीमध्ये होणं काळाची गरज आहे. मला एकच म्हणावंसं वाटतं, पुढच्या वर्षीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर नेण्याचा प्रयत्न करू. शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा माकणे येथे विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संस्थापक तथा अध्यक्ष मयूर गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि चित्रांचं वाटप करण्यात आलं. तसेच शिवसंघर्ष शिवजयंती महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, पालघर या 4 जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेतील निवडक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील वेदश्री विचारे आणि कनिष्का शेरे या विद्यार्थिनींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी संस्थापक मयूर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथे दी मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि समाजकार्य तसेच समाजसुधारकांच्या कार्यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेच्या समारोपावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते असे सांगितले. महान नेत्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. हा संयुक्त कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.